आज आपण पाहणार आहे वाकड लोकेशनचा सगळ्यात स्पेशस 3 आणि 4 BHK चा फ्लॅट. 3 BHK मधील सगळ्यात मोठं किचन, 30 स्टोरी हायराइज टॉवर आणि हा प्रोजेक्ट फिनिक्स मॉल पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर राहणार आहे. क्रोमा पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर, युरो स्कूल पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आणि दत्त मंदिर रोड पासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर. या प्रोजेक्टचं लोकेशन इतकं सुंदर आहे, हा प्रोजेक्ट नक्कीच बघितला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता हा आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया. चला तर मग आता आपण सॅम्पल फ्लॅट बघूया. 3 BHK 1277 स्क्वेअर फीटचा. जसं आपण एंटर करू तो खूप प्रशस्त अशी एंट्रन्स फॉयर भेटणार आहे आणि हा 8 फुटाचा तुम्हाला दरवाजा भेटणार आहे. त्याच्यासोबत डिजिटल लॉक राहणार आहे. तुम्ही ते पासकोड कीनी ओपन करू शकता. जसं आपण आत येऊ तर तुम्ही पाहू शकता किती मोठा हा लिव्हिंग एरिया आहे. किती मोठा राहणार आहे हा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया. तुम्ही पाहू शकता खूप लक्झुरियस आणि ग्रँड फिलिंग देत आहे. आणि लिव्हिंग एरियाच्या बाजूला तुमचा डायनिंग स्पेस आहे. समोर तुमचं किचन राहणार आहे, ते आपण नंतर बघणार आहे. आणि लिव्हिंग एरिया हा जो सोफा अरेंजमेंट केलंय ते पण खूप छान पद्धतीने केलंय. त्याच्यासमोर तुम्हाला हा टीव्ही युनिटचा स्पेस दिलेला आहे. सो इथे मस्तपैकी तुम्ही टीव्ही युनिट करू शकता आणि इथे तुमचा लिव्हिंग एरियाचा मध्ये बसून आनंद घेऊ शकता. आता आपण बघूयात या फ्लॅटची पहिली बाल्कनी. या माझ्या मागे खूप प्रशस्त अशी ही लिव्हिंग एरियाची बाल्कनी राहणार आहे. आणि ही जी फ्लोरिंग दिली ही अँटी स्किडची राहणार आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला टफन ग्लासची रेलिंग आहे. सो तुम्हाला एकदम प्रीमियम फिलिंग इकडून येईल. आणि त्याचबरोबर फ्लॅट मधून व्ह्यू तुम्हाला पूर्ण वाकडचा येणार आहे. सो एक लिव्हिंग एरिया सोबतच तुमच्या ज्या बाल्कनीत बसून तुम्ही खूप मस्त पद्धतीने चहा कॉफीचा आनंद घ्याल आणि रिलॅक्स एकदम तुम्ही करू शकाल. चला तर मग आपण पुढे बघूया. लिव्हिंग एरिया हा आपला असणार आहे. डायनिंग एरिया त्या बाजूला आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवतो आपल्या फ्लॅटची पहिली बेडरूम. जसं आपण येऊ तर एंट्रन्स फॉयरच्या उजव्या बाजूला असणारी ही तुमची गेस्ट बेडरूम. सो तुम्ही ही गेस्ट बेडरूम किंवा तुमच्या पॅरेंट्सची बेडरूम म्हणूनही करू शकता. वाव, खूप प्रशस्त आणि सुंदर अशी ही गेस्ट बेडरूम आहे. आणि ह्या बाजूला फुल साईज विंडो आहे. सो अतिशय तुम्हाला लाईट अँड व्हेंटिलेशन इथे एकच नंबर राहणार आहे. सेफ्टीसाठी इथे तुम्हाला इनविजिबल ग्रिल राहणार आहेत आणि खालून हे विंडो फिक्स राहणार आहे आणि वरून ही ओपनेबल राहील. सो तुम्हाला छान पद्धतीने लाईट अँड व्हेंटिलेशन येईल. बेडच्या लेफ्ट हँड साईडला खूप स्पेस दिलेली आहे चांगली. सो इथे वॉर्डरोब प्लेस करू शकता. त्याचबरोबर इथे येईल तुमचं फर्स्ट वॉशरूम. प्रीमियम फिटिंग सगळे राहणार आहे कोलर ब्रँडचे आणि प्रत्येक वॉशरूमला डिफरंट पद्धतीचे टाइल्स राहतील. ह्या वॉशरूम मध्ये गोल्ड रोज फिनिश दिलेली आहे. चला आपण आता पुढे जाऊया. किती मोठा आहे हा किचन एरिया. सो तुम्ही एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे किचन कॅबिनेट्स वगैरे तुम्ही करू शकता. सो हे फ्लॅट मध्ये किचन ट्रॉलीज तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी भेटणार आहेत आणि वॉशरूम मध्ये फॉल सिलिंग सुद्धा कॉम्प्लिमेंटरी राहणार आहे. सो हे कॉटचा प्लॅटफॉर्म आहे. या बाजूला तुम्ही वॉश बेसिंग एरिया आहे. सो इथे डिश वॉश करू शकता. त्याचबरोबर ह्या बाजूला तुमचा डिश वॉशर किंवा वॉशिंग मशीन तेही ठेवू शकता. आणि ह्या बाजूला आता यांनी जसं मायक्रोवेव्ह ठेवलाय तसं तुम्ही ठेवू शकता. आणि इथे मोठा डबल डोअरचा तुमचा फ्रीज बसेल एवढी जागा आहे. खूप महत्वाची गोष्ट असते, लेडीजला किचन खूप मोठं हवं असतं, तर ह्या फ्लॅटमध्ये किचन खूप प्रशस्त दिलंय. त्याच बाजूला व्हेंटिलेशन साठी तुम्हाला विंडो दिलेली आहे. वरती तुमचं एक्झॉस्ट साठी प्रोव्हिजन केलेली आहे. चला आता आपण पुढे बघूया. आता आपण आपली सेकंड बेडरूम बघूया. सेकंड बेडरूमच्या अगोदर ह्या बाजूला ऑपोजिटला असणारे आपलं कॉमन वॉशरूम. ही असणारी आपली सेकंड बेडरूम. अतिशय सुंदर ही सेकंड बेडरूम आहे. ही तुम्ही तुमची मुलांची किड्स बेडरूम म्हणूनही करू शकता. आणि ह्याच प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 30+ लाईफस्टाईल अम्युनिटीज राहणार आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन. सो तुम्ही तुमच्या मुलांना इथे राहायला आणि इथल्या अम्युनिटीज वापरायलाही खूप आवडेल. या बाजूला असणारे सेम फर्स्ट बेडरूम सारखी फुल साईज विंडो. सो लाईट अँड व्हेंटिलेशन खूप छान पद्धतीने येईल. या बाजूला तुम्ही
तुमच्या मुलांसाठी स्टडी टेबल करू शकता. सो तुमचा बेडच्या या बाजूला तुमच्या फ्लॅटचं युसेजही खूप छान पद्धतीने होईल. त्याचबरोबर ह्या बाजूला वॉर्डरोब साठी स्पेस दिलेली आहे. सो इकडे फुल साईजचा वॉर्डरोब येईल आणि इथे ड्रेसिंग वगैरे करायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. चला तर मग आता आपण आपली लास्ट बेडरूम, थर्ड बेडरूम बघूयात. जसं आपण एंटर करतो थर्ड बेडरूमला, इथे तुम्हाला वुडन फ्लोरिंग देणार आहे. तो तुमच्या मास्टर बेडरूमला खूप प्रीमियम फील देत आहे. या तुम्ही आतमध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर ही मास्टर बेडरूम आहे. आणि त्याच पद्धतीने इथे खूप मोठी विंडो दिलेली आहे. फुल साईज विंडो राहणार ही पण. आणि ही नॉइस कॅन्सलेशन आहे. सो तुम्हाला बाहेरचा नॉइस इथे येणार नाही. आणि इथे मॉस्किटो नेट त्यासोबत राहणार आहे. त्याच पद्धतीने या बाजूला जसं आपण ह्या बेडरूम मध्ये एंटर करतो तर ही पूर्ण स्पेस तुम्हाला तुमच्या वॉर्डरोब साठी देणार आहे. सो तुमचा बेड ह्या बाजूला आल्यानंतर ही पूर्ण स्पेस तुम्हाला वापरायला भेटते. आणि फ्लॅट मध्ये खूप चालायला किंवा वॉक अराउंड करायला तुम्हाला तर खूप छान पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर या बाजूला असणारी आपली सेकंड बाल्कनी. फर्स्ट बाल्कनी आपल्या हॉल सोबत होती, ती पण खूप प्रशस्त होती. आणि ही जी सेकंड बाल्कनी आहे ऍज इट इज हा डोर राहणार आहे. तर तुम्ही जसं आत याल इथेही तुम्हाला या तुम्ही आत. सो ही अशी एक राऊंड शेप मध्ये तुम्हाला बाल्कनी राहणार आहे. या बाल्कनी मधून तुम्ही मस्त तुमच्या फ्रेंड सोबत चिल आउट करू शकता किंवा तुम्हाला प्लांटेशन करायचंय तर खूप छान पद्धतीने करू शकता. स्पेस खूप चांगली दिलेली आहे. या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही डेड स्पेस नाहीये आणि फ्लॅटचं युसेज करायला जागाही खूप छान आहे. आपण आता बाल्कनी बघितलीच. त्याचबरोबर जसं आपण इकडे येऊ सो तुमच्या बेडच्या ऑपोजिटला आहे तुमचं हे वॉशरूम. रोज गोल्ड फिनिश इथे राहणार आहे. आणि ही जी टफन ग्लास आहे ही पण त्याचबरोबर राहणार आहे. इथे तुम्हाला 3 BHK आणि 4 BHK चे फ्लॅट्स पाहायला भेटतील. 3 BHK मध्ये 2 व्हेरियंट्स आहेत आणि 4 BHK मध्ये 1800 स्क्वेअर फीटचा तुम्हाला राहणार आहे. टोटल 3 टॉवर्स राहणार आहेत. 3 एकरचं लँड पार्सल आहे. 2 टॉवर्स मध्ये 3 BHK राहणार आहेत आणि थर्ड टॉवर आहे त्यात फक्त 4 BHK तुम्हाला पाहायला भेटतील. तर वाकड लोकेशनला मोठ्या कार्पेटचे 3 किंवा 4 BHK तुम्ही जर बघताय तर हा फ्लॅट तुम्ही नक्की पाहायला पाहिजे. अधिक माहितीसाठी साईट व्हिजिट बुक करा आणि आम्हाला कॉल करा.